नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलोय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या परिसरात। या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा संचार नित्याची बाब असताना दोन सुरक्षा रक्षकांना एक पट्टेदार वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली। त्यामुळे सावधगिरीची अनुषंगाने विद्यापीठात सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत नो एंट्रीच्या सूचना देण्यात आल्या। या दरम्यान कुणीही विद्यापीठ परिसरात जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। वन विभाग संपूर्ण परिसर पिंजून काढला। विद्यापीठात मराठी विभागात लगत आंबेडकर थॉट्सचा वर्ग सुरू असताना परिसरात रात्री वाघ दिसल्याचे विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांमध्ये खळबळ उडाली आहे। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनासह वन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे। विद्यापीठ परिसर वाघ दिसल्याने पहाटे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरायला येणाऱ्यांना सावधतेच्या दृष्टीने विद्यापीठ परिसर प्रवेश नाकारण्यात आला, तशी सूचना परिसरात लावण्यात आली आहे। या संदर्भात संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी सुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे। आपण जाणून घेऊया। विद्यापीठ परिसरामध्ये वाघ दिसल्याची घटना सर्वत्र पसरली आहे। विद्यापीठाचा 450 एकराचा जो परिसर आहे हा विविध वृक्षवल्लींनी नटलेला असा आहे। विविध प्राणी सुद्धा या परिसरामध्ये राहतात। बिबट बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी आहे, परंतु परवाच्या रात्रीला साधारणतः 8 ते 9च्या दरम्यान पट्टेदार वाघ दिसल्याचे त्या ठिकाणी 2 सिक्युरिटी कर्मचारी होते। त्यांना तो दिसल्याचे त्यांनी सांगितलं, पण त्याची पुष्टी केली असता त्यांनी वाघच असल्याचे सांगितले। परंतु दुसऱ्या दिवशी वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहणी केली, ठसाची पण पाहणी केली, परंतु अंतिम पुष्टी होऊ शकलेली नाही। तरी या परिसरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी जे नागरिक फिरतात त्यांनी दक्षता घ्यावयाची आहे, कारण की केव्हाही कुठलाही घटना घडू शकते। तशा प्रकारचे बोर्ड्स विद्यापीठ प्रशासनाने परिसरामध्ये ठिकठिकाणी लावलेले आहेत। तरी विद्यापीठाच्या वतीने आम्ही आवाहन करतो की आपण कुठल्याही नागरिकांनी फिरताना दक्षता घ्यावी। तसेच या परिसरामध्ये विद्यार्थी राहतात, त्यांनी सुद्धा रात्रीच्या वेळेला दक्षता घ्यावयाची आहे। धन्यवाद।